मतदान करताना बोटाला शाई लावण्यात येते, मात्र बोटाला लावलेली शाई ही पुसली जाते असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र बोटावरची शाई खरंच पुसली जाते का याचा रियालिटी चेक एबीपी माझानं केला. आपण पाहूया. आज संपूर्ण राज्यात महापालिकांसाठी मतदान सुरू आहे आणि आत्ता जो मुद्दा गाजतोय तो आहे हे जे काही आपल्याला मार्कर पेननी मतदानाचं चिन्ह अंकित केलेलं आहे. शाईच्या जागी मार्कर पेनचा वापर झालेला आहे आणि ही शाई जी आहे, मार्कर पेनची शाई आहे, ही निघते आहे असा आरोप केला जातोय. सर्वत्र हा आरोप होतो 29 महापालिकांमध्ये आणि आता राजकीय पक्ष यावरून तुटून पडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर शाई निघत असेल तर दुबार मतदान होण्याची शक्यता आहे. आत्ता माझे सहकारी माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत. गणेश आहे, तन्वी आहे आणि अमिता आहे. तर या सगळ्यांनी आत्ता मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर ते आत्ता इथे ऑफिसमध्ये आलेले आहेत, न्यूजरूममध्ये आहेत. तेव्हा आपण एक रियालिटी चेक म्हणतात त्या पद्धतीने करणार आहोत. वेगवेगळे दावे केले जातात आहेत की सॅनिटायझरचा वापर केला तर ही शाई पुसली जाते आहे. नंतर काहींनी सांगितलं की ॲसिटोन वापरलं तर ही शाई पुसली जाते आहे किंवा नेलपेंट रिमूव्हर वापरलं तर ही शाई पुसली जाते. अशा पद्धतीने दावे होतात आहेत, ते आपण पाहिलेले आहेत, बातम्या होत आहेत त्याच्या. आमच्याजवळ आता ॲसिटोन आहे, नेलपेंट रिमूव्हर आहे आणि 2 सॅनिटायझर्ससुद्धा आहे. तेव्हा आपण रियालिटी चेक करणार आहोत की हे जे माझे 3 सहकारी आहेत आणि मी सुद्धा मतदान करून आली आहे, तर अशा पद्धतीने खरंच ही शाई खूप इझिली पुसली जाते का आणि खरंच याचा गैरवापर होऊ शकतो का. तर आपण गणेश, ॲसिटोनचा तू वापर कर आणि तू आत्ताच मतदान करून आला आहेस. कुठे मतदान केलं आहेस? मी ना कांदिवली चारकोपमध्ये मतदान केलं आहे. आपण आपले जे सहकारी आहेत, नेलपेंट रिमूव्हरचा वापर अमिता करणार आहे आणि तन्वी तू सॅनिटायझर वापर. तर या वेगवेगळ्या गोष्टींनी खरंच ही जी मार्कर पेनची शाई आहे ती निघते का हे आता आपण रियालिटी चेकच्या माध्यमातून बघणार आहोत. मी खरं तर मतदान करून आली आहे, त्यामुळे मी सुद्धा बघणार आहे की सॅनिटायझरच्या माध्यमातून हा जो मार्कर पेनचा मार्क आहे तो निघतोय का. सॅनिटायझर लावल्या आपण बघू शकतो की ते फेंट होत आहे. हो, माझं तर जवळपास निघालेलं आहे अशा पद्धतीचं दिसतंय. आता म्हणजे मी मतदान करून आलेली होती की नाही असा प्रश्न पडावा इतकं निघालेलं आहे. माझं पण ॲसिटॉननी माझं बोट मी मतदान करून आली होती की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने मी आत्ता सॅनिटायझरचा वापर केला होता आणि मी मतदान केलं होतं की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने झालं आहे. अर्थात याबाबत निवडणूक आयोगाकडनंही स्पष्टीकरण आलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुबार मतदान होणार नाही याची काळजी घेणार आहोत. मात्र जे दिसतं आहे ते असं आहे की अगदी सहज मी सॅनिटायझरचा वापर केल्याबरोबर शाई निघाली आहे. आता अगदी खरं तर म्हणजे मी मतदान करून आली होती की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने ही शाई निघालेली आहे. त्यामुळे खरं तर अजून दिवस जायचा आहे. मोठ्या प्रमाणात मतदान बाकी आहे. खूप कमी मतदान झालेलं आहे 29 महानगरपालिकांमध्ये. त्यामुळे एक मोठं टास्क आहे निवडणूक आयोग आणि हे जे सगळीकडले अधिकारी आहेत त्यांच्यासमोर. जर कोणाला याचा गैरवापर करायचा असेल तर अशा पद्धतीने शाई निघते आहे, म्हणजे अक्षरशः बोटावर उरत नाही आहे. मात्र अर्थात आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने आणखीनही बरेचसे चेक्स ठेवलेले आहेत मतदानाच्या दरम्यान. त्याचा योग्य वापर होईल अशा पद्धतीने आपण अपेक्षा करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.